स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर NA प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. संपूर्ण जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या भूमीत पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा जय जयकार करत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि चौंडी येथून निघालेल्या दोन्ही यात्रा शिर्डीत दाखल झाल्या. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा केलेला संकल्प जलयात्रेच्या निमित्तानं पूर्ण करण्याचा निर्धार जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं त्रिशताब्दी वर्षाचं औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचं आयोजन करण्यात आलंय. यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे गोदा नदीचं उगमस्थान असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं जन्मस्थळ असलेल्या चौंडी इथून यात्रेची सुरुवात करण्यात आली. दोन्ही यात्रा शिर्डीमध्ये एकत्र होऊन मध्य प्रदेशकडे सोमवारी रवाना होणार आहेत. राज्यातील सर्व नद्यांमधून आलेल्या जलकलशाचं पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आलं. शिर्डीमध्ये जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार वडतुके, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह शिर्डीकर ग्रामस्थांनी शहरातील मल्हारी मार्तंड मंदिरात पूजन करून यात्रेचं स्वागत केलं. शहरातील प्रमुख मार्गावरून जलकलशाची शोभायात्रा काढून जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचा संदेश चित्रफितीतून देण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पुतळा आणि कलशाचा रथ जलयात्रेचं मुख्य आकर्षण आहे. धनगर नृत्य तसेच मंत्री विखे पाटील यांच्यासह सर्व सहभागी आमदारांचा बसमधून चाललेला प्रभात चर्चेचा विषय ठरलाय. यात्रेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक सोहळ्यात बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जलसंवर्धनाची चळवळ महत्त्वपूर्ण होतीच, पण सांस्कृतिक परंपरेचा वारसा सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला मिळालाय. ही श्री दासगणू महाराजांनी श्री साईबाबा सुवर्ण मंजिरी ग्रंथ महेश्वर इथं लिहिला. त्यामुळे शिर्डी आणि महेश्वर नगरीचं नातं ही अध्यात्मानं जोडलं गेलं असल्याचं मंत्री विखे पाटील म्हणाले. आमच्या जलसंपदा विभागाच्या पुढाकारानं गोदा ते नर्मदा या ऐतिहासिक जलयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. माझ्या समेत महाराष्ट्राचं एक धुरंधर असं व्यक्तिमत्व गोपीचंदजी पडळकर, शेतकऱ्यांचे नेते माननीय सदाभाऊ खोत, माझे विधानसभेतले सहकारी माननीय किरणजी लहामटे, माननीय आशुतोषजी काळे, या सर्व आजच्या या कार्यक्रमास आणि या सगळ्या कामामध्ये अतिशय उत्तम असे नियोजन करण्यात आलं ते डॉक्टर सुजय विखे पाटील, सर्व जलसंपदा खात्याचे अधिकारी आणि सर्व माझे जमलेले नागरिक बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र. गोदा ते नर्मदा या एक ऐतिहासिक जलयात्रेचा शुभारंभ काल त्र्यंबकेश्वर येथे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पार पडला. गुरुवारी आदरणीय गुरुमाऊली यांचे आशीर्वाद आम्हाला काल लाभले. दुसरी यात्रा अहिल्यादेवींची जी मातृभूमी आहे त्या श्री क्षेत्र चौंडीवरून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या उपस्थितीत यात्रेला सुरुवात झाली आणि या दोन्ही यात्रांचा आज शिर्डीमध्ये एकत्रितपणे संगम झाला आणि उद्यापासून संभाजीनगर, भृष्णेश्वर या मार्गे 29 तारखेला ती महेश्वरला जाणार आहे.
मगाशी फोक व्याख्यानच्या माध्यमातून आमच्या मित्रांना सांगितलं की अगोदर महापुरुषांचं जीवनपट आपण समजून घेतला पाहिजे, त्याचं वाचन केलं पाहिजे. 300 वर्षापूर्वी आपल्या जिल्ह्याचा अभिमान पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतवर्षामध्ये जे पाणी संवर्धनाचं काम केलं, कन्याकुमारीपासून तर वाराणसीच्या घाटापर्यंत नद्यांचं संवर्धन केलं. परंतु सर्व धार्मिक स्थळांचा पुनर्बांधणी अहिल्यादेवींनी केली, याचा आपला सर्वांना अभिमान आहे. या जलयात्रेच्या निमित्तानं हा जो एक सुरेख असा इतिहासाचा वारसा, संस्कृतीचा वारसा आणि एक अद्भुत अशा प्रकारचा अहिल्या होळकरांचं रूप एक लढवया म्हणून सुद्धा याचा त्रिवेणी संगम आम्हाला या निमित्तानं करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची जी कल्पना आहे, त्यांनी जो संकल्प केलेला आहे की महाराष्ट्र पूर्णतः दुष्काळमुक्त करायचा, आणि मी आपल्याला खात्री देतो आज पुण्यश्लोक अहिल्यादेवींना स्मरून, छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ हा भूतकाळ ठरणार आहे आणि राज्य दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प जो आम्ही केलेला आहे तो निश्चितपणे पूर्णत्वाला जाईल. आज साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होताना बाबांचे आशीर्वाद आपल्याला आहेतच, परंतु बाबांच्या संदर्भामध्ये दासगुप्तांच्या लिखाणामध्ये जे संदर्भ आलेले आहेत, स्वर्ण मंजिरी याचं लिखाण हे अहिल्यादेवी होळकरांनी महेश्वरी घाट जो बांधला आहे ते महेश्वरीमध्ये लिहिलं गेलेलं आहे, हे आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे. हे असा अनोखा असा आपला संबंध आहे. मला वाटतं अधिक वेळ घेत नाही. फोक व्याख्यानच्या निमित्तानं ही जी सगळी तरुण मुलं आहेत, अल्पोदीमध्ये यांनी संपूर्ण जगभरामध्ये आपलं नाव कमावलं. मी आपल्या तमाम शिर्डीकरांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. असंख्य वारकरी आमच्या बरोबर आहेत. 1000च्या वर वारकरी आमच्यावर बसमध्ये प्रवास करतायत. संत महात्मा आहेत, महाराज आहेत. या सगळ्या वारकऱ्यांकडून आम्हाला स्फूर्ती मिळत राहते. आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा अतिशय उत्साहानं आमच्या शिर्डीच्या नागरिकांनी आमच्या या यात्रेचं स्वागत केलं. मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार व्यक्त करतो. आणि फोक सादर करते आहेत अशा सगळ्या महाराष्ट्राच्या या मातीतली जी मुलं आहेत त्यांचं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.